खोटा असो, जसं खोटा नॅरेटिव्ह पसरला घटना बदलणार आहे या देशातली घटना कोणी मधु चव्हाणजी वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे. आहे. तुमचं म्हणणं पोहोचलं. तुम्ही जसं म्हणताय की दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे म्हणून मतदार याद्यांची पडताळणी होणार आहे. कपिल डोकेजी, तुम्हाला हे पटतं? मधु चव्हाणजी प्रचंड ज्येष्ठ आहेत, त्यांच्या वयाचा आदर ठेवून मी या ठिकाणी बोलतो. त्यांचा ज्येष्ठ असून सुद्धा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. मी 300 खासदार म्हटलं त्याचं कारण त्यांनी 542 खासदार लोकसभेचे पकडले. मधु चव्हाणजी राज्यसभा आणि लोकसभा मिळून 300 पेक्षा अधिक खासदार हे इंडिया आघाडीकडे आहेत आणि त्यांनी मोर्चा काढला होता. मधु चव्हाणजी तुमच्या मनात मी बोललेलो ऐकायची क्षमता ठेवा. तुमच्या वयाचा आदर करून बोलतोय. मधु चव्हाणजी तुमच्या मधात मी बोललेलो नाही, वयाचा आदर करून बोलतोय, लक्षात घ्या. आणि दुसरी बोला 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 अरे मित्रवर्य बोला, मी ऐकतो. बोला 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 मी ऐकतो. बोला 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 तुम्ही बोला, मी ऐकतो. मित्र बोला. दोघांनी वेळेचं बंधन आहे, एवढंच दोघांनाही विनंती आहे. वेळेचं बंधन आहे. थोडक्यात आपली मतं मांडली तर ती प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतील. बोला. आता मधात कोणी बोलू नका, मला बोलू द्या. चव्हाणजी 300 पेक्षा जास्त खासदार म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा मिळून इंडिया आघाडीचे 300 पेक्षा जास्त खासदार सभागृहामध्ये आहेत. त्यांनी मोर्चा काढला, हे कदाचित आपल्याला माहित नसेल. एकदा आपण त्या मोर्चाच्या दिवसच्या बातम्या सविस्तरपणे वाचल्या पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला माहिती आहे ते. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाचं काम फार चांगल्या पद्धतीनं चाललंय. निवडणूक आयोग दूध का दूध पाणी करायला निघाला, अशा शब्दात आपण निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखी वकिली केली, त्याबद्दल तुमचे आभार. परंतु राहुल गांधीजींनी कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातल्या मतदार यादीमध्ये असलेल्या घोळाची आकडेवारी स्पष्टपणे, कोण्या घरात किती घरांचा नंबर 00 आहे, किती लोकांना मयत दाखवलं, किती लोकांच्या बापाचं नाव ABCD आहे, किती लोकांना दुबार नावं आहेत, किती लोक एकाच घरात आहेत, किती लोक एका आडनावावर आहेत, ह्या सगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो जर खोटा असेल तर भाजपाच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून दिल्लीतल्या नरेंद्र मोदींपर्यंत राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सला चॅलेंज करून दाखवावं. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या आकडेवाऱ्या खोट्या आहेत हे सिद्ध करून दाखवावं. जर ते नसेल तर गुमान मान्य करावं की निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये भ्रष्टाचार आहे, याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, ते साफ करण्याची गरज आहे. आता निवडणूक आयोगानं ज्यांच्या खालचं बावलं होऊन, ज्यांच्या हाताखालचं बावलं होऊन ह्या सगळा प्रकार केला असेल, आता मोठा निवडणूक राहुल गांधींनी मशीन रिडेबल डाटा मागितला. काय अडचण आहे निवडणूक आयोगाला द्यायला? मशीन रिडेबल डाटा म्हणजे एक बटन दाबलं की सगळा डाटा. कपिल डोकेजी, वेळेची मर्यादा आहे. तुमचं म्हणणं पोहोचलं. कपिल डोकेजी, आपण मधु चव्हाण यांचं थोडक्यात उत्तर घेऊया आणि आपण थांबणार आहोत. मधु चव्हाणजी, आपलं उत्तर. मी दोनच वाक्यात माझ्या मित्र